रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। अगोदर व्हिडिओ अपलोड केला होता मी, परंतु त्यामध्ये आवाज व्यवस्थित आला नाही म्हणून बऱ्याच जणांचे कमेंट्स आले आणि त्या कमेंट्सवरती हा दुसरा व्हिडिओ अगदी सेम मी अपलोड करत आहे। डिलीट केला तो व्हिडिओ, परंतु बऱ्याच जणांच्या म्हणजे कमेंट्स होत्या की सर त्यामधलं काही कळेना, औषधांची नावे लक्षात येईनात, म्हणून हा व्हिडिओ टाकतोय। व्हिडिओ कशासाठी आहे तर गाई, शेळी, म्हैस किंवा मेंढी हे 6-6 महिने वर्ष माझावर येत नाहीत आणि या माझावर लगेच कशा आणायच्या, मॅक्झिमम दिवस न जाता कमीत कमी कालावधीमध्ये आणि अल्पशा खर्चामध्ये हे गाई, म्हैस, शेळी, मेंढी कशी माझावर आणायची, त्यासाठी कोणत्या प्रकारचे घरच्या घरी आपण उपचार करू शकतो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय। तर डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतोय मी। वनस्पतींची नावं आणि त्यांचं प्रमाण हे प्रथम नीट समजून घ्या। हा जो डोस सांगतोय तो गाई आणि म्हैस यांच्यासाठी आहे। 5 बेलाची पानं, आता बेलाला 3 पानं असतात लक्षात ठेवा, असं 1 पान, अशी 5 पानं म्हणतोय। अशोक वनस्पती आहे, ह्याची 5 पानं। दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात आली असावी। त्यानंतर मोठ्या जनावरांसाठी 30 ग्रॅम हा ॲलोवेरा म्हणजे कोरपड ज्याला म्हणतो ते कोरपडचा गर घ्यायचा। कोरपडीचा गर नाही जर सापडला तर पुढे मी सांगणार आहे, म्हणजे तुम्ही पावडरीच्या स्वरूपात कसे उपाययोजन करू शकता। आणि चौथी वस्तू गिलॉय, ज्याला आपण गुळवेल असं म्हणतो, त्या गुळवेलाची 2 पानं। मग ही पान जे स्वरूपामध्ये आहे ते बारीक कुटून घ्यायचं, त्याचा रस काढायचा पाण्यामध्ये चांगला, त्यामध्ये हे कोरपडीचा गर मिसळायचा। मिसळल्यानंतर 1 चमचा, एका वेळच्या डोसला 1 चमचा शतावरी पावडर आणि 1 चमचा जिवंती पावडर। नीट लक्ष देऊन ऐका, पुन्हा एकदा सांगतो। सर्व वनस्पतींची नावं, अगोदर 4 वनस्पती आहे, त्याच्यामध्ये बेलाची 5 पानं, अशोकाची 5 पानं, 30 ग्रॅम कोरपड आणि 2 पानं गुळवेलाची। ह्यातले 3 तर पानाच्या स्वरूपामध्ये, त्याच्यामुळे ते कुटून रस काढायचा। एकत्रित रस काढला तरी सुद्धा चालू शकेल, मात्र वेगवेगळा रस काढला तर अतिशय उत्कृष्ट। त्यामध्ये पुन्हा कोरपड जो गर आहे तो मिक्स करायचा आणि याच्यामध्ये 1 चमचा शतावरी पावडर आणि 1 चमचा जिवंती पावडर, ह्या 6 वस्तू झाल्या एकूण। साधारण 200 ml हा एवढा रस तयार झाल्यानंतर याच्यामध्ये 300 ml पाणी मिसळायचं, एका बिस्लरीमध्ये भरायचं मोठ्या, आणि हा रस जो आहे तो गाईला आणि म्हैस असेल तर म्हैसीला, गाय असेल तर गाईला कंटिन्यू 3 दिवस द्यायचा। किती दिवस सांगितलं मी? 3 दिवस सांगितलं। या दरम्यानच 2-3 दिवशी माज दाखवेल। पुढे हाच डोस जर तुम्हाला समजा
पानं नाहीत मिळाली तर आयुर्वेदिक औषधालयमध्ये पावडरी मिळतात ह्यांच्या, त्या पावडरी वापरल्या तरी चालतात. मात्र रस ऐवजी पावडर वापरायची म्हणलं की शतावरी पावडर 2 चमचे, लक्ष द्या आता व्यवस्थित, जिवंती पावडर 1 चमचा, बेलपत्र 1 चमचा पावडर, त्यानंतर गुळवेल अर्धा चमचा पावडर, ॲलोवेरा 1 चमचा पावडर आणि अशोकाची 1 चमचा पावडर. अशोकाच्या पानाची किंवा अशोकाच्या खोडाची साल असेल त्या सालीची पावडर. हे असं सर्व एकत्रित करा आणि हे सर्व एकत्रित केल्यानंतर शेळी मेंढी असेल त्यासाठी फक्त 50 ml पाणी आणि 2 चमचे पावडर. हे सगळ्या पावडरी एकत्रित केल्यानंतर यातली फक्त 2 चमचे पावडर घ्यायचे आणि ही 2 चमचे पावडर घेऊन चांगली मिक्सअप करायचे त्याच्यामध्ये आणि ती शेळीला एका वेळेला 4-5 दिवस डोस द्यायचा. हा डोस दिल्यानंतर पिल्लांचे प्रमाण वाढतं, लक्षात ठेवा. आणि पिल्लं अंड चांगलं सुटल्यामुळं पिल्लं ही अतिशय उत्कृष्ट होतात. जर याच पावडरी गायीसाठी वापरायच्या असतील तर सांगितलेला मूळचा पावडरीचा डोस हा 200 ml पाण्यामध्ये मिसळायचा. म्हणजे 2 चमचे शतावरी, 1 चमचा जिवंती पावडर जे मी सांगितलेले तो आहे तसा डोस साधारण 6 चमचे होतात. ते 6 चमचे 200 ml पाण्यात मिसळून त्यामध्ये 300 ml आणखीन पाणी मिसळायचं, चांगलं ते ढवळायचं आणि ढवळल्यानंतर गाईला एका वेळेला किंवा म्हैसीला एका वेळेला पाजायचं. असा डोस गाईला किंवा म्हैसीला 3 दिवस द्यायचा. या 3 दिवसाच्या डोसानी आणि इकडे शेळी मेंढीच्या 5 दिवसाच्या डोसानी हे माझावर आल्यानंतर बरोबर 12 तासानंतर म्हणजे मिडवेला म्हणजे साधं सोपं ते कळत नसेल तर सांगतो. सकाळी माझावर जर आलेली दिसली तर सायंकाळी भरवायची. सायंकाळी माझावर आली असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत भरवून टाकायचे. उलटणे वगैरे असला प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येत नाही, कारण हे जे सर्व साहित्य मी सांगितलं तुम्हाला ते जनावरासाठी प्रयोग करायचा. हा मनुष्यासाठी नाही, लक्षात आलं का? मनुष्यासाठी वेगळी ट्रीटमेंट असते आणि ती सहजासहजी शक्य होत नाही. त्याच्यासाठी एक पर्टिक्युलरली आयुर्वेदिक असतात की जे आपण देतो मूल होण्यासाठी. त्यासाठी पुरुषालाही आणि स्त्रीला दोघांनाही यावं लागतं अपॉइंटमेंट घेऊन. 3 महिने औषधं खाल्ली की अपत्य होतं. अनेक जणांना याचे रिझल्ट्स आहेत. त्याच्यामुळं ही माहिती फक्त जनावरांसाठी मर्यादित राहू द्या. जर अशा पद्धतीचे अपत्य मनुष्यामध्ये कोण जर असतील तर त्यांना कल्पना द्या. नंबर दिलेला असतो, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावरती कॉल करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊ शकता. अपॉइंटमेंटशिवाय माझ्याकडे नंबर असतात अगोदरचे, तुम्हाला योग्य ती तारीख दिली जाते. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.